नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते मंडळींचं 2030 सालापर्यंतचं व्हिजन आपण जाणून घेतोय आणि याच निमित्तानं आता आपल्यासोबत आहेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई. नमस्कार देसाई सर, स्वागत आहे आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सर, चर्चेची सुरुवात करताना मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारायचा आहे. नमस्कार. महाराष्ट्रानं औद्योगिक क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर किती प्रगती साधली आहे आणि 2030 पर्यंत महाराष्ट्र अव्वल स्थानावर नेण्यासाठी तुमचं नेमकं व्हिजन काय आहे? फार चांगला प्रश्न आहे, परंतु तत्पूर्वी मी झीला 15व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार. व्हिजन महाराष्ट्र हा फार चांगला एक उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमावर बोलायचं तर नक्कीच सांगता येईल की गेली 2 वर्ष जरी पॅन्डेमिकचा काळ असला आणि ह्या महामारीनं सर्वांना हैराण करून टाकलं असलं तरीसुद्धा महाराष्ट्र थांबला नाही आणि आम्ही या सर्व काळामध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये 3 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे नवे प्रस्ताव राज्यामध्ये आणण्यात यश मिळवलं. ही जी गुंतवणूक येते आहे ही गुंतवणूक परदेशातून आहे, देशातून आहे. परदेशापैकी मी सांगेन आपल्याला की अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान, सिंगापूर, कोरिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमधून परदेशी गुंतवणूकदार येत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर काही भारतीय उद्योग समूहांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढ करण्यासाठी करार केले. एकूण 3 लाख कोटींचे हे उद्योग सगळे तिथे स्थापन झाले की याच्यामध्ये जवळजवळ 2 लाख नवे रोजगार निर्माण होतील. त्याच्यात काही थेट आहेत म्हणजे कंपन्यांचे त्याच्यामध्ये कर्मचारी असतील आणि काही त्यांच्यावर अवलंबून असणारे किंवा त्यांच्याशी जोडले जाणारे ठेकेदार असतात, पुरवठादार असतात, वाहतूकदार असतात. अशा सगळ्यांना मिळून ही मोठी रोजगाराची संधी राज्यामध्ये तयार होते. अगदी सर, म्हणजे आणि हे करताना आम्हाला काही निर्णय करावे लागले. अगदी सर, बोला. जी ठीक. सर, एकंदरीतच उद्योग निर्मिती बरोबरच रोजगार निर्मिती हे सुद्धा आपलं उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर, खूप छान तुम्ही ही माहिती दिलीत आणि खूप सकारात्मक चित्र म्हणावं लागेल की 300 लाख कोटीचे गुंतवणुकीचे प्रकल्प आता महाराष्ट्रात येतात. सर, महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर आहेच आहे, मात्र तो अनेक क्षेत्रात इतर राज्यांच्या स्पर्धेत आता मागे पडतोय. देसाई सर, तुम्ही याकडे कसं पाहताय? असा एक काही लोक समज निर्माण करून देतात की महाराष्ट्र मागे पडतोय. महाराष्ट्र मागे पडत नाही हा माझा विश्वास आहे आणि मी ह्याच्यासाठी ठामपणे काही माहिती आपल्याला देऊ शकतो. एक तर आपलं जे माहिती तंत्रज्ञानाचं धोरण आहे त्याच्यामध्ये आम्ही आमूलाग्र बदल केला आणि आता चित्र पालटायला लागलंय. मधल्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे अनेक उद्योगांसाठी बंगलोर, हैदराबाद, गुरुग्राम किंवा नोएडा अशी क्षेत्र उदयाला आली, ही खरी गोष्ट आहे. परंतु आपण ह्या सगळ्यांच्या धोरणांचा अभ्यास करतो आणि महाराष्ट्राचं धोरण हे अधिक आकर्षक व्हावं असं आपल्या महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान धोरणात चांगल्या सुधारणा केल्या. त्याचा परिणाम असा झाला की आता अनेक उद्योग परदेशी असोत की देशी राज्यामध्ये आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करायला तयार झालेले आहेत आणि ही आपली पॉलिसी इतकी आकर्षक झालेली आहे की त्याच्यामध्ये आम्ही लवचिकता ठेवलेली आहे. त्यांच्याशी संबंधित विषय असतात म्हणजे केवळ माहिती तंत्रज्ञान नाही तर माहिती तंत्रज्ञान संबंधित इतर उद्योग असतात. फिनटेक हा एक प्रकार झालेला आहे. त्यांचं एक बॅक ऑफिस असतं आणि बँकिंगच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये खूप भर पडलेली आहे. ह्या सगळ्यांना आपल्या ह्या धोरणामध्ये वाव दिल्यामुळे आता हे क्षेत्र घोडदौड करायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि अनेक अशी माहिती तंत्रज्ञान उद्यानं उभारली जाऊ शकत आहेत. त्याचबरोबर आपण आणखी एक केलेलं आहे की एक महाजॉब म्हणून एक पोर्टल तयार केलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जे कुशल मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाची नोंदणी केली.
कसं आहे, उद्योजक जेव्हा इथे त्याचा उद्योग काढतो तेव्हा त्याला एक चिंता भेडसावत असते की माझा उद्योग चालवणारे कुशल कामगार मला मिळतील का, कर्मचारी अधिकारी मिळतील का. परंतु महाराष्ट्र या बाबतीत सुदैवी आहे. आपल्याकडे 1000हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आपल्याकडे जवळजवळ 900पेक्षा जास्त ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. आपल्याकडे फार्मसीची कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, आपल्याकडे डिप्लोमा पर्यंत शिक्षण देणारे अनेक संस्था आहेत. आणि ह्या सगळ्याचा ह्याचं मॅनेजमेंटचे चांगल्या चांगल्या संस्था आहेत शिक्षण देणाऱ्या. तर ह्या सगळ्यांमधून वर्षाला 10 लाख मुलं मुली हे वेगवेगळ्या विषयांचे तांत्रिक ज्ञानातल्या पदव्या किंवा पदविका सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतात. हे एवढं मुबलक कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे ही आपली फार मोठी जमेची बाजू झालेली आहे. त्याचबरोबर ह्या महाजॉबमुळे उद्योजकांना आता इकडे तिकडे जावं लागत नाही. त्यामध्ये कुठल्याही क्षेत्रातले किती तरुणांनी नावं नोंदवली ते सरळ उपलब्ध आहे, आकडेवारीच आहे, त्यांचे पत्ते आहेत, त्यांचा संबंध, त्यांची जी माहिती असते बायोडाटा ती एका क्लिकवर उपलब्ध असते. हो, त्याचबरोबर आपण प्लग अँड प्ले ही एक फार अभिनव अशी कल्पना आता महाराष्ट्रात लागू केली आहे. म्हणजे कसं आहे, उद्योजकांनी गुंतवणुकीचा प्रस्ताव दिल्यानंतर तो जागा शोधतो, मग जमीन त्याला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तो नकाशे पाठवतो, नकाशे मंजूर झाल्यानंतर बांधकाम होतं, ह्याच्यात खूप वेळ जातो. तर आम्ही काय केलेलं आहे की आता MIDC तुम्हाला तयार शेड बांधून देईल उद्योगांसाठी. तुम्ही फक्त तुमची यंत्र आणायची आणि प्रोडक्शन चालू करायचं. ह्याला प्लग अँड प्ले म्हणतात. तर त्याच्यामध्ये गुंतवणूक सुद्धा MIDC करणार आहे. म्हणजे आमचं औद्योगिक विकास महामंडळ स्वखर्चाने औद्योगिक इमारती किंवा औद्योगिक शेड्स हे बांधून देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराची गुंतवणूक सुद्धा काही प्रमाणात कमी होईल आणि तयार शेड मिळाल्याने त्याचा वेळ वाचेल. त्यामुळे ही कल्पना फार चांगली नावारूपाला येते. त्याचबरोबर आम्ही IT आणि डेटा सेंटरसाठी एक चांगलं धोरण केलंय. आपल्या माहितीसाठी सांगतो, डेटा सेंटरला महाराष्ट्रासारखी देशात दुसरी जागाच नाही. एक तर आपण किनारपट्टीवर आहोत, आपल्याला मोठी किनारपट्टी आहे आणि ह्या ज्या केबल आलेल्या असतात कम्युनिकेशनच्या सबमरीन केबल्स, ह्या युरोप खंडातून, अमेरिकेतून, आफ्रिका खंडातून आलेल्या आहेत आणि आपल्या पश्चिम किनारपट्टीवर येऊन थांबलेले आहेत. अच्छा. त्याचा फायदा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला मुंबईला आहे. मुंबईला प्रभादेवी जवळ ह्या सगळ्या केबल येऊन थांबलेल्या आहेत. त्यामुळे तिथून चटकन जवळच्या क्षेत्रामध्ये डेटा सेंटर्स उभी राहत आहेत. आणि ह्याच्यामध्ये गुगल असेल, Amazon असेल, असे जे मोठमोठे ज्यांना डेटा संग्रहित कंपनी खूप मल्टीनॅशनल कंपनी या निमित्तानं येत आहेत. महाराष्ट्राचं वातावरण एकंदरीतच उद्योगांसाठी अत्यंत पोषक आहेच आहे. पण मला तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे न्यायचं आहे सर. औद्योगिक वसाहतीतला कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न सध्या अनेक भागात ऐरणीवर आहे आणि त्यामुळे उद्योग इतर राज्यांमध्ये जात असल्याचा आरोप केला जातो. तेव्हा यासाठी येणाऱ्या काळामध्ये नेमके आपण काय उपाययोजना करणार आहात? काही ठिकाणी काही असे प्रश्न निर्माण होतात, परंतु त्याचा अर्थ त्यामुळे औद्योगिक वातावरण खराब झालं असं नाही. जिथे कुठे उद्योगाला त्रास होतोय असं लक्षात येतं, महाराष्ट्राचं सरकार तात्काळ तिथे हस्तक्षेप करतं. म्हणजे मी अगदी अलीकडे पुण्याजवळच्या क्षेत्रामध्ये जेव्हा काही उद्योजकांना काही त्रास झाला, तिथे कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण झाले. अर्थात त्याचा उगम झाला होता कामगार चळवळीतून, परंतु कामगार चळवळ करायला काही हरकत नाही, ते कायदेशीरच आहे. परंतु त्याची भीती वाटता कामा नये उद्योजकांना की नवीन येणारी गुंतवणूक जरा थांबेल असं होता कामा नये. म्हणून आम्ही लक्ष घालून त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते निदर्शनं आणून दिलं आणि ते प्रश्न तिथे नियंत्रित केले गेले. त्यामुळे ह्याच्याकडे शासनाचं बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे असं काही होत नाही की इथून घाबरून लोक दुसरीकडे जातील, असं होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे. त्याचबरोबरीनं मी आपल्याला सांगतो की आम्ही अलीकडे प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा कसा हाताळतोय ते त्याचं उदाहरण समोर आलं की डोंबिवलीमध्ये जी MIDC आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, तिथे गेल्या काही वर्षामध्ये निवासी इमारती उभ्या राहिल्या आणि निवासी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र याची सरमिसळ झाली.
ह्या डोंबिवली परिसरामध्ये बरेच रासायनिक उद्योग होते आणि ह्या रसायनांच्या प्रदूषणामुळे तिथे राहणारे परिसरातले लोक आहेत त्यांना खूप त्रास झाला. धुराचा, वासाचा, प्रदूषणाचा प्रचंड त्रास झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही तात्काळ लक्ष घातलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिली होती. आम्ही 2 वर्ष ह्या उद्योगांना संधी दिली की तुम्ही त्याची यंत्रणा सुधारा, प्रदूषणाचं नियंत्रण करा आणि आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होणार नाही अशा प्रकारे तुमच्या उद्योगाची व्यवस्था करा. 2 वर्ष संधी दिल्यानंतर सुद्धा उद्योजकांनी फारशी प्रगती केली नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो असा की ह्यांचं आता स्थलांतर करायचं. कारण निवासी क्षेत्राच्या जवळ रासायनिक आणि घातक, अतिघातक हे उद्योग असताच कामा नये म्हणून अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी जे उद्योग शोधले ते 116 उद्योग आम्हाला सापडले. अच्छा. तेव्हा ह्या सर्व 116 उद्योगांना आम्ही पाताळगंगा इथे स्थलांतरित करायचं ठरवलं. होय. पाताळगंगामध्ये आम्ही त्यांच्यासाठी भूखंड तयार ठेवलेले आहेत. त्यांनी तिथे जावं आणि रासायनिक उद्योग तिथे करावेत सुरू. आणि इथले जे त्यांचे भूखंड आहेत ते आम्ही ताब्यात नाही घेतो, त्यांच्याकडून असे हिसकावून घेत नाही. आम्ही त्यांना सांगतो की प्रदूषण न करणारे उद्योग व्यापार करा तिथे. थोडक्यात त्यांच्यासाठी वेल प्लांट असं सगळं स्ट्रक्चर उभारलेलं आहे देसाई सर, असं आपण म्हणूया. मला आणखी एका विशिष्ट मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जायचंय. इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स आणि औषध उत्पादन या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी दिसतात आणि यासाठी आपण काही विशेष उपाययोजना आखल्यात का? फारच चांगला प्रश्न आहे. 2 महत्त्वाचे याच्यामधले आमचे निर्णय आहेत आणि 2 क्षेत्र उदयाला येत आहेत. एक आहे बल्क ड्रग पार्क, की भारत सरकारने आता चीनवर अवलंबित्व जे आपलं आहे औषधांच्या बाबतीतले ते कमी करायचं ठरवलं. म्हणून देशामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारची मोठी विशाल औषध निर्माण क्षेत्र तयार करायचं धोरण आखल्यामुळे ती योजना आली आणि आपण रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ड्रग पार्क असं एक विशाल औषध निर्मितीचं ते क्षेत्र तयार करतो आहोत आणि त्याच्यामध्ये संबंध देशभरातल्या औषध निर्मात्यांना निमंत्रित केलेलं आहे. फारच नमुनेदार अशा प्रकारचं ते क्षेत्र तयार होईल. दुसरं आम्ही करतो इलेक्ट्रॉनिक्स पार्क. तळेगावजवळ आपण एक इलेक्ट्रॉनिक्स पार्क विकसित करतो आणि त्याच्यामध्ये पुष्कळसे इलेक्ट्रॉनिक्समधले उद्योग येऊ पाहतात. एक तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की आता आपल्याला सेमीकंडक्टर्स, ज्या कॉम्प्युटरच्या चिप्स आहेत त्यांची जगभरात मागणी आहे, परंतु चीनकडे जायला कोणी तयार नाही. त्यामुळे त्याला पर्यायी क्षेत्र विकसित झाली पाहिजेत. हा संबंध जगभरातल्या उद्योग विश्वाचा एक रोख आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण ही इलेक्ट्रॉनिक्सची पार्क तयार करतोय. तळेगावजवळ, औरंगाबादजवळ अशी इलेक्ट्रॉनिक्सची उद्यानं औद्योगिकदृष्ट्या आपण विकसित करतो. त्याचबरोबर आपली इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आहे. विजेवर चालणारी वाहनं ही आता जगामध्ये जास्त मागणी आहे त्यांना आणि आपल्याला हळूहळू वळावं लागेल की पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने पेट्रोल डिझेलवरची वाहनं कमी करायची आणि त्यांची जागा घेणारी विजेवर चालणारी वाहनं जास्त निर्माण करायची. आताच आपल्याकडे काही कंपन्यांनी करार केलेले आहेत. त्यात महिंद्र सारख्या, टाटा मोटर्सनी इलेक्ट्रिक व्हेकल्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवातच केलेली आहे. परंतु काही परदेशी कंपन्या आता आपल्याकडे येत आहेत. आम्ही या आठवड्यातच चाकणजवळ एका इलेक्ट्रिक व्हेकल कंपनीचं भूमिपूजनाला जाणार आहोत, मी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. तेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या क्षेत्रामध्ये आपली एक प्रकारची मुसंडीच ठरणार आहे आणि आपलं त्या बाबतीतलं धोरण हे उद्योगांना आकर्षित करत आहे. सर, नक्कीच उद्योग क्षेत्रासाठी मला वाटतं खूप सकारात्मक चित्र आहे. वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना आपण आणलात आणि विशेष म्हणजे उद्योग वाढीप्रमाणेच आपण पर्यावरणाकडे सुद्धा लक्ष देत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आपले विचार झी 24 तासच्या आमच्या या कार्यक्रमात मांडलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि त्यांनी 2030 पर्यंतचं महाराष्ट्राचं व्हिजन उद्योग क्षेत्रातलं मांडलंय. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास. आई भवानीचा गजर,
म्हणजे